अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात। आजचे स्वामी संदेश सांगण्यापूर्वी प्रत्येक स्वामी भक्तासाठी हा संदेश आहे, लक्षपूर्वक ऐका। नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वामी म्हणजे ब्रह्मांड नायक श्री गुरुदेव दत्त स्वामीची परिचिती जर मिळवायची असेल तर ती स्वामी सेवा करूनच। स्वामीचे विचार खूप अनमोल आहेत, ते आपण आचरणात आणले तर आपले जीवन आनंदाने फुलून जाणार एवढं मात्र नक्की। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा संदेश आपल्या मित्रपरिवारांना शेअर करा, म्हणजे तुम्ही नकळत पुण्याचे भागीदार बनता। स्वामी म्हणतास भीतोस कशाला, मी आहे ना फक्त निसंकोचपणे, माझे नाव घे श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ या नावाचा जयघोष करायला तुम्ही अजिबात विसरू नका। तुमच्या दिशाहीन झालेल्या जीवनाला दिशा दाखवणार गुरु म्हणजे श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, श्रद्धा सगळ्यावर ठेवा, पण विश्वास फक्त आपल्या स्वामीवर मनात ठेवून सर्व काही सहन केलं आहे याचा विश्वासावर, की कधीतरी आपल्या मनासारखं पण होणार आहे। कारण भगवान तच म्हणत आहे, माझ्या प्रिय बाळा, जे झालं ते होते आणि जे होणार आहे ते चांगल्यासाठीच, फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव। जो व्यक्ती देवावर मनापासून विश्वास ठेवतो, देव त्या व्यक्तीचे कधीही वाईट होऊ देत नाही। कारण जिथे विश्वास असेल तिथे पुराव्याची गरज लागत नाही। मग ती व्यक्ती असो किंवा व्यक्ती, स्वामी आज म्हणत आहे, भरोसा आणि आशीर्वाद कधीही दिसत नाही लेकरांनो, पण अशक्य गोष्टीलाही ते शक्य करत असतात। सहमत असाल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करा आणि हे संदेशाचे आशीर्वादी रूपी संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका। चांगल्या वेळेचा अहंकार हा नेहमी वाईट वेळेला निमंत्रण देत असतो। माणसाच्या बोलण्याची पद्धतसुद्धा माणसाची सुंदरता दाखवत असते। बाहेरील सुंदरतेपेक्षा आतील सुंदरता अति महत्त्वाची। मित्रांनो, नशिबात नाही म्हणून आयुष्यभर दुःखी राहण्यापेक्षा समाधान कसं राहता येईल ज्याला कळला तो खरा आयुष्य जगायला शिकला। स्वामी सांगतात, नाते टिकवणे आजकाल अगरबत्तीसारखं झाले, स्वतः जळून जायचं पण दुसऱ्याला सुगंध देत राहायचं। मित्रांनो, तुम्ही फुंकार मारून दिवा विझवू शकता पण अगरबत्ती नाही। त्यासाठी कर्म चांगले करा। खाली जरी कोणी पाहत नसेल तर ब्रह्मांड नायक करता करविता सर्व काही पाहत आहे आणि त्याच्याकडे तुमच्या सर्व चांगल्या आणि वाईट कर्माचा अनुभव आहे। नाते टिकवणे हे महत्त्वाचे आहे, पण आपला कचरा तिथे झाला नाही पाहिजे। होय माझ्या लेकरा, तुझ्या प्रत्येक संघर्षाची कहाणी आज लिहिली जाणार आहे। तुझ्यासोबत जरी कोणी नसले तरी मी तुझ्या पाठीशी उभा राहणार आहे। अनुभव नेहमीच आयुष्यात शिकवण देत असतो। कुणाच्याही चुका मोजत तुम्ही बसू नका, आयुष्यात त्याला त्याच्या चुकीची शिक्षा देईल। चांगल्या लोकांची देव खूप परीक्षा घेत असतो मित्रांनो, पण साथ कधीच सोडत नाही। वाईट लोकांना देव खूप काही देतो पण साथ कधीच देत नाही। होय माझ्या बाळांनो, संयम ठेवा, आयुष्यात काही गोष्टी उशिराच भेटतात। कमीपणा आपण होऊन घ्यायला ही माणसाकडे मनाचा मोठेपणा असावा लागतो आणि तो तुझ्याकडे आहे बाळा। म्हणून तर तू माझा लाडका भक्त आहेस आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो। जर तुझंही माझ्यावर प्रेम असेल तर लव यू स्वामी असे तू टाईप कर आणि माझ्यावर जर खराच तुझा विश्वास असेल तर हा संदेश तू
11 जणांना शेअर कर, बघ तुला माझा आशीर्वाद प्राप्त होतो की नाही. मित्रांनो, जेव्हा आयुष्य दुसरी संधी देतो तेव्हा जुन्या चुका परत तुम्ही करू नका. दुसरी संधी खूप कमी लोकांना मिळत असते. प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे. तुम्ही कुठेही जात नाही, तुम्हाला नेलं जातं, कारण हा तुमचा खेळ नसतोच. सर्व खेळ हा त्याचा असतो. करता करविता ब्रह्मनायक असतो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. माझ्या लेकरांनो, जगाकडून कधीच अपेक्षा तुम्ही करू नका. माझ्याकडून कधी अपेक्षा तुम्ही सोडू नका. मनातून हाक मार, मी नक्की येईल. माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव, कारण मी तुला निवडलं आहे. तू फक्त मनापासून काम करत राहा, बाकी मी सांभाळून घेणार आहे. मी कोणत्याही रूपात तुला मदत करायला येईल. मला तू शोधू नकोस, फक्त ओळख एकदा. श्रद्धेने स्वतःला स्वामीची जोडा. तुमच्या सर्व चिंता स्वामी माऊलीवर सोडा. स्वामी, मी शून्य आहे, मी तुमचा सेवक झालो. हेच माझं थोर पुण्य आहे. माझे कर्म हेच माझे भाग्य असे समजून काम करणारा कधीही हरत नसतो. स्वामीची भक्ती करायला मिळणं हे भाग्य आहे. ज्याला हे समजलं तो भाग्यवान आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सहमत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. आजपर्यंत माझ्या आयुष्याचा प्रत्येक संकटासोबत राहणारा माझा गुरु म्हणजे माझे स्वामी माऊली. जर तुम्ही माझ्या मार्गाने जात असताना दुःखी असाल तर थोड्याच अंतरावर मी सुख घेऊन उभा आहे. त्यामुळे हार मानू नका, खचून जाऊ नका. आनंदी राहण्याचा साधा एकच मंत्र की अपेक्षा स्वतःकडून ठेवा, समोरच्याकडून नाही. मग भलेही तो आपल्या कितीही जवळचा का असेना, कारण मन कितीही मोठं आहे याला महत्त्व नाही, त्यात आपलेपणा किती आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. आपल्यासोबत दुसऱ्याचाही चांगलं व्हावा अशी ज्याची मानसिकता आहे त्यांना त्याच्या आयुष्यात मी कशाचीही कमी पडू देत नाही. फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. देव पावतो का नाही माहीत नाही, पण मन सांगतो. माणसापुढे जोडलेल्या हातापेक्षा देवापुढे जोडलेला हात जास्त बळकट आणि मजबूत असतात. देवापेक्षा कर्माची भीती बाळगा. एक वेळ देव माफ करेल, पण कर्म नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.